हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू डे अँड डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आता मी चहा बनवते आणि काढा बनवते. त्यांच्यासाठी त्यांना खोकला आणि कफ झाला आहे. वातावरणच असं असतं की सर्दी खोकला होणं साहजिकच आहे. मी त्यांच्यासाठी काढा बनवते. तुम्ही देखील कसा काढा बनवतात ते मला कमेंट करून सांगू शकता. भरवताना दुर्वाला असे नखरे करावे लागतात तेव्हा ती खाते. आता ती डान्स होय. रस्त्यात जाता येताना मार्केटमध्ये ते असे डोंबाऱ्याचे नाचत असतात ना, त्यांची मुलं असे नाचतात ते बघून ते शिकली. आता घरी येऊन तसं नाचून दाखवते. मी काढ्यासाठी आल्याचं पावडर, तेजपत्ता असं बारीक चिरून, मिरी, दालचिनी, लवंग, स्टारफूल आणि थोडासा ओवा घेतला आहे आणि त्याच्यात गूळ घालणार आहे पाण्यात. आता हे सगळं बारीक करून घेते. तेजपत्ता बारीक सगळं थोडं बारीक करून घेतलं. तुळशीची पानं आणि अडुळसाची पानं पण तुम्ही टाकू शकता. मी काढा बनवते पप्पाला. तू पिणार आहेस का काढा? ठीक. आता मी मटर पनीरची भाजी बनवते. त्यासाठी पनीर आणि मटर असे पाण्यात ठेवले. हे लसूण आहे, कांदा यांची पिवळी बनवण्याची मला भाजीला थोडी थिकनेस पण. टोमॅटो आहे आणि लाल मिरच्या घेतल्या, कलर छान येतो. कोथिंबीर आहे, ती पण वाटून घेते म्हणजे एकदम सॉफ्ट अशी भाजी दिसते. मध्ये मध्ये काही सगळं घेतलं, थोडंसं पाणी टाकून वाटून. तळून घेणार आहे. पहिली बॅग तळून झालेली आहे आणि काढून घेतली. किती छान कलर आले. आता सेकंड बॅग पण तळून झालेली आहे, त्याला पण काढून घेतली. मी त्याच्यात थोडंसं तेल आहे.
छान गोल्डन ब्राऊन कलर आला. झाकून ठेवायचं. पनीरची भाजी. तू खाणार आहेस का पनीरची भाजी बबलू? मोरया. जय. सगळे मसाले टाकल्यावर थोडा वेळ त्यांना तेल बाहेर सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. ते जोपर्यंत वेगळं होत नाही तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. भाजला तेलात आणि तेल पण सुटलंय. मसाला असं एकत्र गोळा होतो तेव्हा समजायचं की छान मसाला भाजलाय. त्याच्यात मी घालायचं नंतर भाजीचा कलर बघा किती अप्रतिम आलाय. छोटे छोटे तुकडे. दुर्वाला मस्क मेलन खूप आवडतं म्हणून दुर्वा मस्क मेलन खात आहे. काय बेटा? मस्क मेलन फेवरेट आहे तुझा? फेवरेट आहे. ओके. आता दुपारचे वाजले आहेत 1:30 आणि जेवण वगैरे सगळं झालंय. मटर पनीरची भाजी खूपच अप्रतिम होती. बबलूने काय खाल्लं? चपाती खाल्ली. छान होती. चपाती खाल्ली आणि मस्त मेलन खाल्लं. हा ओके. बबलूने चपाती खाल्ली. ती तिखट भाजी खात नाही आणि तिला पनीर नुसतं खायला आवडत नाही. तिने काही खाल्ली नाही पनीरची भाजी. तिखटच होती. मी तिखटच खाल्ली म्हणून ती खात नाही. तिला वेगळाच फक्त चपातीच भरवली. ती नुसती चपाती पण खाते. आता मी भांडी धुते आणि बबली
दुर्वाला मध्येच तिचं पतंग दाखवायचं होतं. दुर्वाला पतंग बोलता येत नाही, ती उडी उडी जाय बोलते. मम्मा माझ्या उडी उडी जाय, दाखव ना दाखव ना. मग मी दाखवलं, मग ते उडून पण दाखवलं. पतंग दिखो उड़ी three bags full. One for the master, one for the baby, one for the little girl who lives down the river. ओके मम्मा, सॉरी मम्मा. आता परत नको काढूस, सपाटे लागले. Three bags. One for the mama, one for the papa, and one for the little girl. Her name is Dora. तुला तर काय थंडी लागत नाही. तू तर फॅन लाव मम्मा बोलतो ना. तुला कुठे थंडी लागते? लावलाय फॅन का? विचारमध्ये राहिली ना. किचन साफ झालं. असंच नॉर्मल ओल्या कपड्याने पुसून घेतला दुपारी, कारण रात्री घासते म्हणून. आणि भांडी पण धुवून पाणी नितळत ठेवलं आहे बाहेर. आता दुर्वाला झोपवते. दुर्वासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं आहे. ती जर जागे असेल तर मला बनवायला देणार नाही, कारण बनवायला ती वस्तू ती शिल्लकही ठेवणार नाही. म्हणून मी आता तिला झोपवते, नंतर मी परत कंटिन्यू करते. बाहेर भांडी ठेवली नितळत. मी परत आली आहे दुर्वाला झोपून, आणि मी काय बनवणार असते ते तुम्हाला आता दाखवते. त्यासाठी 2 साहित्यांची गरज आहे. एक म्हणजे चॉकलेट डेअरी मिल्क, आणि एक म्हणजे ड्रायफ्रूट पावडर, जे मी अगोदरच बनवून ठेवली. आता मी दुर्वासाठी होममेड चॉकलेट बनवत आहे. दुर्वा चॉकलेट खाते, आणि एक आई म्हणून मला असं वाटतं तिने जास्त चॉकलेट खाऊ नये. त्यापेक्षा ड्रायफ्रूट चॉकलेट बनवते, ती खाल्ली तर माझ्या मनाला अशी तसल्ली असते की तिने चॉकलेटसोबत ड्रायफ्रूट पावडर पण खाल्लं. म्हणून मग तुम्हाला सांगते, खूप शॉर्ट आणि स्वीट रेसिपी आहे. टोपात थोडं पाणी घ्यायचं, उकडायला ठेवायचं. एक बाउल घ्यायची, तिला होईल तेवढं बारीक करू शकतात, तशी मला काही गरज वाटत नाही. चॉकलेटचा माउल आहे माझ्याकडे.
असे वेगवेगळे शेपचे चॉकलेट्स तयार होतील, जे मी तुम्हाला आता दाखवेल. आणि लवकर आले की तर काळजी घ्यायची की पाणी त्याच्या आत पडायला नको. कशी चॉकलेट आपोआप मेल्ट होईल आणि ती मेल्ट झाली की तिला बाहेर काढायचं. त्याच्यात ॲड होईल तेवढं ड्रायफ्रूट पावडर टाकायचं. एक बरी छान मेल्ट झालेली आहे. आपण तिला बाहेर काढायचं. ड्रायफ्रूट पावडर मिक्स करायचं. थंड झालं ना की हाताने मिक्स करू शकतो. गरम आहे थोडं. थोडं गरम असल्यावर जर तुम्ही मळणार असं गोळ्यासारखं मळून होईल. ओढून जाऊ शकतं म्हणजे ड्रायफ्रूट पावडर. मग चॉकलेटची चव नाही लागणार, ड्रायफ्रूट पावडरची चव लागेल. मग ते केवळ खायला पण नखरे करतात. म्हणजे 30 चॉकलेट आणि 70 ड्रायफ्रूट पावडर हे प्रमाण योग्य आहे. बघा, एवढा चॉकलेटचा गोळा झालेला मेल्ट आणि एवढा ड्रायफ्रूट पावडर. तर काय व्हायचं, सिंपल माऊल ठेवायचं आहे. माऊलला काहीच लावायची गरज नाही. छोटे छोटे गोळे तोडायचे. जेव्हा समोर केलं तर जेवढं चॉकलेट तिला ठेवणार. त्याच्यात माऊलमध्ये मिळून घ्यायचं. झाल्यावर मी काढून पण दाखवणार आहे. डब्यात मी उठवते सेट झाली की ठिकाणी हे थोडं तोपर्यंतच करायचं. म्हणजे ते तिथल्या तिथेच काढून परत गरम करू नका. जेवढा फक्त चॉकलेटचा गोळा होता तेवढा शिल्लक आहे आता. पण त्याला फ्रीज करते थोडा वेळ. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रुट्स घ्यायचे आणि त्यांना चांगलं मंद आचेवर रोस्ट करून घ्यायचं. छान पहिले ओल्या थोडंसं ओलसर कपड्याने पुसून सगळे ड्रायफ्रुट्स आणि छान त्यांना एकदम कमी आचवर छान डीप रोस्ट करून घ्यायचं. आणि नंतर त्यांना मिक्सरला लावून खूप बारीक अशी पेस्ट थांबून लावून अशी बारीक एकदम पेस्ट बनवून डबा भरून ठेवायचा. हा काचेचा डबा आहे, मी तो भरून ठेवते. मला जेव्हा गरज वाटली तेव्हा चॉकलेट बनवते, संपली की लगेच बनवते. खूप जास्त 10 मिनटं झालेली आहेत आणि आता बघूया चॉकलेटसुद्धा सेट झाली असेल. मी आता तुम्हाला चॉकलेट दाखवते. हे बघा, चॉकलेट सेट झालेली. हात लावला तर ती कडक लागते, याचा अर्थ ती सेट झाली. आता मी तुम्हाला रिमूव्ह करून दाखवते. हे बघा, इझिली रिमूव्ह होते आणि शेप सगळं परफेक्ट दिसतं. म्हणजे फक्त असं केलं की रिमूव्ह होते आणि शेप पण किती परफेक्ट दिसतो. सगळ्यांचे शेप वेगळे वेगळे छान छान.
होते एवढेच शिल्लक होते. जे मला आवडतात त्या शेपमध्ये ते नुसतं दाबून फील करायचं जेणेकरून त्याच्यात काही व्यक्ती राहणार नाही. परफेक्ट त्याला शेप भेटेल. खूप शॉर्ट आणि स्वीट एवढेच राहिलेले माझ्याकडे. त्याच्यात एवढं फिल झालं 1 2 4 5 6 7 8 फिल झाले. आता मी त्यांना सेट करायला ठेवते आणि ज्या झालेल्या आहेत त्यासुद्धा फ्रीजमध्येच ठेवायच्या. आणि त्याचा शेप बघा किती छान आहे, परफेक्ट. इकडून पण एक बाजूने पण कुठेही कोणत्याही प्रकारचं असं वाटत नाही की होममेड आहे. डब्यात पण बघा किती परफेक्ट निघतात, पण बघा किती परफेक्ट इझिली. अशा चॉकलेट तुम्ही सुद्धा बनवू शकतात आणि मुलांना खाऊ घालू शकतात. सेकंड बॅचसुद्धा सेट झाली आहे. आता मी ती काढून ठेवते आणि दाखवते किती परफेक्ट आहे. काय खाते दुर्वा? चॉकलेट. कशी चॉकलेट आहे? चॉकलेट. छान आहे का? तोंडात एक आहे, हातात एक आहे. हातात. तोंडात. तोंडात. छान आहे बाळा. थँक्यू. संपली आता. हा, हे बघा फीडबॅक दिलेला आहे तुमच्या समोरच. घरात दुर्वाने काय पसारा केलाय तो बघा. मी आत्ताच साफ करून सगळं गेली होती. ही बघा दुर्वाने आता काय काढायला सांगते. दाखव काय तुझ्याकडे. मी मणींचं पाकिट आहे तिच्याकडे. हे काढून दे बोलते. बॉल खेळायचेत मला. ते बॉल नाही आहेत, ते मणी आहेत ते. बघा हे बॉल आहे मम्मा. हे कलर आहे, हे कलर आहे, हे कलर आहे, हे कलर आहे. कुठचा कलर नाव बोल. तू आहे तू कलर कोणता आहे तो सांग मला. कलर हे बबल्स आहे. रेड आहे. ग्रीन कुठे? ग्रीन दाखव. ग्रीन. हां, ब्लू दाखव. ब्लू. हां, ग्रीन दाखव. ग्रीन. हां, रेड दाखव. रेड तुझ्या हातात दाखव. रेड. हां, रेड. दुर्वा बाळा तुला काय बनवू मी आता? पिझ्झा खायचा आहे तुला? ठीक आहे, मी पिझ्झा बनवते. तुला खाशील ना? मी खाते. ठीक आहे. ओके. आता दुर्वाला पिझ्झा खायचा आहे. मी आता पिझ्झा बनवते दुर्वासाठी. तुम्ही सुद्धा बघा पिझ्झा कसा बनवते मी दुर्वासाठी. हेल्दी पिझ्झा. मी पिझ्झा बनवण्यासाठी ऑनियन, कॅप्सिकम, पनीर, बटर आणि चीज, पिझ्झा बेस. अजून तुम्हाला काय एक्स्ट्रा ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. दुर्वा तेवढंच खाते म्हणून मी तेवढंच घेतलं आहे. सगळ्यात आधी पिझ्झा बेस घ्यायचा आहे. त्याला असे एक्स्ट्रा छिद्रे काढून घ्यायचे. मेयोनीज घ्यायची. थोडंसं केचप घ्यायचं. जास्त छिद्रे काढून तेवढे जास्त ते आतपर्यंत ॲब्झॉर्ब होईल सॉस.
दुर्वाला जास्त हे आवडतं सॉस, स्वीट स्वीट लागतं म्हणून केचप म्हणून ते जास्त. छोटे छोटे तुकडे करून टाकायचे. ते आता मेल्ट झाले, चाकूने कट करू शकत नाही. टोमॅटो, गाजर काही पण ॲड करू शकतात, ऑलिव्ह वगैरे. दुर्वा हेच व्हेजिटेबल्स जास्त आवडीने खाते म्हणून हेच तिच्यात पिझ्झामध्ये टाकते. पिझ्झा छान भाजलेला आहे, वरून स्टीम करायची आहे. चला तर मग आता मी व्हिडिओ एडिट करणार आहे. घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि दुर्वाला पण पिझ्झा खूप आवडलेला. बाळा दुर्वा, कसा होता पिझ्झा? छान होता. कसा असतो? छान. ओके, छान होता. हां. बरं, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय कर बच्चा. बाय. गुड नाईट. गुड नाईट.